नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स टुडे 26 या आपल्या चालू घडामोडी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला आपण आजचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते बघूया. प्रश्न पहिला आहे, महिला बॅलन डी'ऑर पुरस्कार कोणी जिंकला? तर याचं योग्य आन्सर आहे अँटेना बोनमॅटी. सविस्तर जाणून घेऊया. अँटेना बोनमॅटी बार्सिलोनाची स्पॅनिश खेळाडू आहे. तिने हा तिसरा सलग विजय मिळवला आहे, ज्यामुळे ती 3 वेळा हा पुरस्कार जिंकणारी पहिली खेळाडू बनली आहे. पुरुष गटात हा पुरस्कार पॅरिस सेंट जर्मेनची फ्रेंच खेळाडू उस्मानने जिंकला आहे. लिओनेल मेसीने आतापर्यंत सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. एकूण 8 वेळा हा त्याने पुरस्कार जिंकला आहे. बॅलन डी'ऑर हा फ्रान्स फुटबॉल मासिकांकडून दरवर्षी सर्वोत्तम पुरुष आणि महिला फुटबॉल खेळाडूंना दिला जाणारा वार्षिक फुटबॉल पुरस्कार आहे. हा फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित वैयक्तिक पुरस्कार मानला जातो. पुढील प्रश्न पाहूया. BCCIचा नवा अध्यक्ष कोण झाला? तर याचं योग्य आन्सर आहे मिथुन मनहस. जम्मू काश्मीरची माजी क्रिकेटपटू व कोच मिथुन मनहस हे 37 म्हणजे 37वे अध्यक्ष होतील. त्यांनी रॉजर बिन्नी याची जागा घेतली आहे. BCCIची स्थापना 1928 मध्ये झाली असून याचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे आहे. महत्त्वाच्या नियुक्त्या बघूया. BARC इंडिया अध्यक्ष कोण आहे? अध्यक्ष झाले आहे तर गौरव बॅनर्जी. दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलच. भारतीय बॉक्सिंग महासंघ अध्यक्ष अजय सिंग सलग तिसऱ्यांदा झाले आहेत. भारतातील अमेरिकन राजदूत सर्जीव गौर. उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अनिश दयाल सिंग. NSCचे नवे CEO रजित पुन्हानी. न्यू डेव्हलपमेंट बँक उपाध्यक्ष राजीव रंजन. भारतीय जाहिरात एजन्सी संघ अध्यक्ष श्रीनिवासन स्वामी. वाडाचे अध्यक्ष विटोडा बाका. UNGA80चे 80वे अध्यक्ष ॲनालेना बेअरबॉक हे जर्मनीचे आहेत. IMF कार्यकारी संचालक उर्जित पटेल. भारताचे 29वे महालेखक नियंत्रक TCA कल्याणी. NHPC नवे CMD झाले आहेत भूपेंद्र यादव. खनन मंत्रालय नवे सचिव आले आहेत पियुष गोयल. तर भारताचे 15वे उपराष्ट्र हे CP राधाकृष्णन झाले आहेत. ह्या महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत 2025च्या, लक्षात ठेवा. पाहूया पुढील प्रश्न. भारतीय सैन्याने अमोघ फ्युरी अग्नी अभ्यास कोठे केला? तर याचे योग्य आन्सर आहे राजस्थान. अमोघ फ्युरी हा एक जिवंत अग्नी अभ्यास सराव आहे. तो कोणी आयोजित केला आहे? तर भारतीय सैन्याची सप्तशक्ती कमांड यांनी. कोठे? तर राजस्थानच्या थार वाळवंटातील महाजन फील्ड फायरिंग इथे. उद्दिष्ट काय आहे? वास्तववादी लढाऊ परिस्थितीत सैन्याची लढाऊ क्षमता, समन्वय आणि ऑपरेशनल तयारी तपासणे हा उद्देश आहे. भारतातील इतर काही सराव आपण 2025चे ह्याच्यावर थोडं लक्ष देऊया. ड्रोन प्रहार हा कुठे झाला? तर अरुणाचल प्रदेश. दिव्य शक्ती सिक्कीम. अचूक प्रहार अरुणाचल प्रदेश. युद्ध कौशल्य 3.0 हा अरुणाचल प्रदेश. समन्वय शक्ती आसाम व मणिपूर. शिवम प्रहार अरुणाचल. लक्षात ठेवा. आपण पुढे प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न पाहूया. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांचे संकलन सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास ही 4 पुस्तके कोणी प्रकाशित केली? तर याचे योग्य आन्सर आहे CP राधाकृष्णन. CP राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती आहेत. काही महत्त्वाची पुस्तके आपण रिव्हिजन करूया. जस्टिस डिनाय जस्टिस लॉस्ट हे लिहिलेले आहे कंचन चक्रवर्ती. प्रोजेक्ट नन्निकलीवर आधारित कॉफी टेबल बुक लॉन्च केलेला आहे आनंद महिंद्रा. तयार केले आहे नित्या मनोज कुमार. मदर मेरी कम टू मी अरुंधती रॉय. द चोला टायगर्स
अवेंजर्स ऑफ सोमनाथ अमिश त्रिपाठी, ऑपरेशन सिंदूर लेफ्टनंट जनरल KGS ढिल्लो, डिफरंट बट नो लेस अनुपम खेर, द पान काश्मीरच्या संघर्षाची कथा इप्सिता चक्रवर्ती, शिखर धवन द वन, क्रिकेट माय लाईफ अँड मोर, हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड प्रेम प्रकाश, वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर DY चंद्रचूड, वाय भारत मॅटर्स S जयशंकर, गन डाऊन मर्डर ऑफ ॲन ऑलिम्पिक चॅम्पियन संदीप मिश्रा. ही काही 2025ची महत्त्वाची पुस्तके आहेत, तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. कोणते गाव गुजरातमधील 4थे सौर गाव बनले आहे? तर याचं योग्य आन्सर आहे मोढेरा. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील याचं योग्य आन्सर आहे धोरेडो. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील धोरेडो गाव हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे गुजरातमधील 4थे गाव बनले आहे. भारतातील पहिले सौर गाव गुजरातमधील मोढेरा गाव आहे. जागतिक पर्यटन संघटनेने धोरेडो गावला सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून घोषित केले आहे. चला तर पाहूया पुढील प्रश्न. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन कुठे झाले? तर याचं योग्य आन्सर आहे पटना, बिहार. बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर नितीश कुमार यांनी नुकतेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन केले आहे. कुठे? तर राजेंद्र नगर येथे. ते बिहारचे सर्वात मोठे विज्ञान केंद्र आहे. उद्देश काय आहे? तर मुलांसाठी आणि पर्यटकांसाठी आणि मनोरंजन विज्ञान संबंधित प्रदर्शने असतील, ज्यात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा पुतळा देखील असणार आहे. 4D थिएटर आणि मुलांना आकर्षित करणारे मूलभूत विज्ञान संबंधित प्रदर्शने यांचा इथे समावेश केलेला असेल. पुढील प्रश्न पाहूया. 28वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद कोठे झाली? तर याचं योग्य आन्सर आहे विशाखापट्टणम. तारीख 22 ते 23 सप्टेंबर रोजी झालेला आहे. ही 28वी आवृत्ती आहे. याची थीम आहे विकसित भारत, सिव्हिल सेवा आणि डिजिटल परिवर्तन. विशाखापट्टणम अजून कोणकोणत्या गोष्टीसाठी न्यूजमध्ये होतं आपण एकदा बघूया. प्रोजेक्ट 17A स्टील्थ फ्रिगेटमधील पहिले INS नीलगिरी कुठे तैनात केले? तर विशाखापट्टणममध्ये. 17A अंतर्गत सध्या 2 स्टील्थ गायडेड मिसाईल फ्रिगेट नौसेनेत समाविष्ट केले आहेत. तेथे कोणते? INS उदयगिरी आणि INS हिमगिरी. कुठून? तर विशाखापट्टणममधून. दुसरे बिमस्टेक बंदरगाह परिषदेचे 2025 हे कुठे झाले? तर विशाखापट्टणममध्ये. 28 नॅशनल ई-गव्हर्नन्स कॉन्फरन्स 2025 विशाखापट्टणमधील झाले. 2026मध्ये इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेशन हे होणार आहे विशाखापट्टणममध्ये. तर 2025 म्हणजे आत्ताचं हे पुरी ओडिसामध्ये झाले. पाहूया पुढील प्रश्न. जागतिक गेंडा दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य आन्सर आहे 22 सप्टेंबर. दरवर्षी 22 सप्टेंबर रोजी जागतिक गेंडा दिवस साजरा होतो. भारतात एकशिंगी गेंडा प्रामुख्याने आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आढळतात. उद्देश काय आहे? तर हा दिवस साजरा करण्याचे उद्देश काय आहे? तर जगातील 5 प्रजातींचे संवर्धन करणे. एकशिंगी गेंडा हा भारत, नेपाळमध्ये आढळतो. काळा व पांढरा गेंडा आफ्रिकामध्ये व जावन व सुमात्रा गेंडा हा इंडोनेशियामध्ये आढळतो. सप्टेंबरमधील काही महत्त्वाचे डेज पाहूया. 2 सप्टेंबर वर्ल्ड कोकोनट डे. 5 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय दान दिवस. 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. 8 सप्टेंबर विश्व फिजिओथेरपी दिवस. 10 सप्टेंबर विश्व आत्महत्या प्रतिबंध दिवस. 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस. 13 सप्टेंबर वर्ल्ड फर्स्ट एड डे, विश्व प्राथमिक उपचार दिवस. याची थीम आहे प्राथमिक उपचार आणि हवामान बदल. 14 सप्टेंबर नॅशनल हिंदी डे. 15 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस. 15 सप्टेंबर इंजिनियर्स डे. 16 सप्टेंबर वर्ल्ड ओझोन डे.
17 सप्टेंबर विश्व रुग्ण सुरक्षा दिवस, 17 सप्टेंबरला हैदराबाद मुक्ती दिन, 18 सप्टेंबर विश्व बांबू दिवस, 20 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय लाल पांढरा दिवस, 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि अजून एक 21 दिवसला सेलिब्रेट केला जातो तो वर्ल्ड अल्झायमर डे. थीम आहे विस्मरणाविषयी विचारा, अल्झायमरविषयी विचारा. पाहूया पुढील प्रश्न आहे, भारताचे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल कोठे सुरू झाले? तर याचं योग्य आन्सर आहे मुंबई. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच देशातील सर्वात मोठे क्रूझ टर्मिनल असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे उद्घाटन केले आहे. मुंबईतील इंदिरा डॉक बॅलोर पियर येथे असलेल्या या टर्मिनलच्या बांधकामासाठी अंदाजे 556 कोटी खर्च आला आहे. या टर्मिनलची क्षमता दरवर्षी 10 लाख प्रवाशांची आहे. ते दररोज 10,000 प्रवाशांची सेवा देऊ शकते आणि एकाच वेळी 5 क्रूझ जहाजे सेवा देऊ शकते. पाहूया पुढील प्रश्न. प्रोजेक्ट विजयक कोणत्या संस्थेच्या अंतर्गत राबवला जातो? तर याचे योग्य आन्सर आहे BRO. BRO म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. 21 सप्टेंबर रोजी BROने कारगिल लडाखमध्ये प्रोजेक्ट विजयानकचा 15वा रायझिंग डे साजरा केला. या सेलिब्रेशनमध्ये 1200 कोटी रुपयांच्या नवीन इन्फ्रास्ट्रक्चरचेही लॉन्चिंग करण्यात आले. हा प्रोजेक्ट लडाखमधील स्ट्रॅटेजिक एरियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी सुरू केला होता. या अंतर्गत BROने आतापर्यंत 1400 किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते आणि 80 पेक्षा जास्त मोठ्या पूल तयार केले आहेत. BROची स्थापना कधी झाली तर 2010 रोजी. आणि ह्याचे काम काय आहे तर भारताच्या सीमेवरील भागात रस्ते तयार करणे आणि देखभाल करणे, आणि हे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतं. आणि याचे हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली. डायरेक्टर जनरल आहेत लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन. आजचा हा व्हिडिओ इथेच संपला. या चॅनलला नक्की सपोर्ट करा. थँक्यू.